शिवसेनेनं जे पद स्वीकारलेलं आहे, आज सभापतीपदी शिवसेनेची निवड झालेली आहे, काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि आमचे युवा नेते शिवसेनाचे श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादानं, आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब त्यांच्या आशीर्वादानं, आमचे 3 जिल्हा प्रमुख, आमचे सगळे महिला जिल्हा प्रमुख, आमचे जिल्हा परिषद सदस्य, आमचे सगळे शिवसैनिक, सगळे तालुका प्रमुख, सगळे कार्यकर्त्यांची भावना होती की साहेबाला सांगून सत्तेमध्ये जावं. आणि आज मेघनाताईनं आम्हाला एक सभापतीपद दिलेलं आहे शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आम्हाला सत्तेमध्ये वाटा भेटलेला आहे. 100% एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे साहेबांना त्यांना संधी दिलेली आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांना गोरगरिबाचा खरा नेता महाराष्ट्रात कुणी असन तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. आता बघा, ज्योतिताई वाघमारेसारखे एक मामूली सामान्य कुटुंबामधले ताईला राज्यसभाची उमेदवारी दिली. तसंच परभणी जिल्ह्यामध्ये एक सामान्य कुटुंबामधले शेतकऱ्याच्या मुलाला, आमच्या ताईला संधी दिली आणि आमच्या बहिणीला सभापती केला. खूप मोठी संधी दुसऱ्या बहिणीला परभणी जिल्ह्यामध्ये शिंदे ताईला एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना गोरगरिबासाठी योजना महाराष्ट्रामध्ये भरपूर आणल्या आहेत. गोरगरिबासाठीच एकनाथ शिंदे साहेब काम करते. आज 100% एकनाथ शिंदे साहेबांना जे आम्हाला काम करायची संधी सत्तेमध्ये दिली आणि मेघनाताईनं बी आम्हाला जे सभापतीपद दिलं, मेघनाताईचं बी शिवसेना पक्षाच्या वतीनं खूप आभार व्यक्त करतो. खूप ताईचं आम्हाला मोठे मनानं सभापतीपदाची काम सत्तेमध्ये घेतलं आणि आम्हाला खूप मोठी संधी दिली काम करायची. आणि एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांना संधी दिली. तिघं जिल्हा प्रमुखच्या वतीनं, आमचे विशाल भाऊ, मी आणि आनंदरावच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन भाजपचे बी करतो, मेघनाताईचे बी करतो. आणि आमच्या ताईचा आज जे नियुक्ती झाली सभापती म्हणून, त्यांची पण शिवसेनाच्या वतीनं 3 जिल्हा प्रमुख वतीनं त्यांचे पण अभिनंदन करतो. आणि 100% एकनाथ शिंदे साहेबचे आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं चांगला काम ताई करतील. आमचे 3 जिल्हा प्रमुख, आम्ही तिघं पाठीशी त्यांचे उभा राहीन. सगळे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभा राहतील. आणि 100% गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदमध्ये काम करू. ग्रामीण भागाचे जितके प्रश्न असन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना 100% काम करीन. आणि सगळ्याला न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब काम करते. तसंही ते सगळ्याला न्याय देण्यासाठी परभणी जिल्हा परिषदमध्ये ग्रामीण भागात काम करतील. आणि 3 जिल्हा प्रमुख आम्ही भाऊ म्हणून तिघं त्यांच्या पाठीशी उभा राहतो. कुठेतरी महायुती झाल्याचं दिसतंय. महायुतीमध्ये एकजूट जास्त दिसली, त्याविषयी काय बोलतो? आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही तो शिवसेनाचा करायलो, राष्ट्रवादीचा बी उपाध्यक्ष झाला आणि भाजपचे बी झाले. सगळं चांगल्या प्रकारे इथं सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. 100% चांगल्या प्रकारचं परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सर्वच पक्ष काम करतील इतकी खात्री मी सांगतो. आता ते एकनाथ शिंदे साहेब आणि दिदी ठरवतील ते जे बी खाता आला. 100% एकनाथ शिंदे साहेबाच्या दिदीच्या आशीर्वादानं चांगला काम करायचा प्रयत्न मी करतो.